घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत। वळूया आपल्या आजच्या भागाकडे। तर इकडे ऋषिकेश जो असतो तो खरं तर खूपच जास्त चिडलेला असतो। सारंग त्याला विचारतो की अरे दादा काय झालं? तेव्हा लगेचच ऋषिकेश म्हणतो की अरे हे इव्हेंट कंपनीवाले खरंच डोक्यावर पडलेत की काय? कालपर्यंत म्हणत होते की तुमचा इव्हेंट करून देतो आणि आज अचानकच म्हणतात की नाही करायचा म्हणून। तर लगेचच इकडे ऋषिकेश म्हणतो की अरे असं कसं करू शकतात हे? तर सारंग म्हणतो की ठीक आहे ना दादा, चल आपण आपण आपला आपला इव्हेंट जो आहे तो बघून घेऊया। तेव्हा लगेचच ऋषिकेश म्हणतो की नाही रे सारंग, हे जे इव्हेंट कंपनीवाले असतात त्यांचं खरं तर कस्टमरसोबत टायअप असतं आणि त्याच्यामध्ये आपल्यालाच जास्त प्रॉफिटसुद्धा भेटतो आणि आपल्यालाच सगळं होतं। तेव्हा इकडे जानकी येते आणि म्हणते की होईल ना तुमचा इव्हेंट, का नाही होणार? असं म्हणून ती खरं तर बाहेर येते। खरं तर तिने आता मकरंदला सगळ्या गोष्टी या समजून सांगितलेल्या असतात। इकडे खरं तर जानकी जी असते तिने मकरंदला सगळं समजवलेलं असतं। इतक्यातच ती म्हणते की तुमचा इव्हेंट नक्कीच होईल, एक काम करा तुम्ही फॉर्म भरा आणि त्यासोबतच सगळे डिटेल्स जे आहे ते मला द्या। असं म्हणून इकडे खरं तर आता ती तिला सांगत असते। इतक्यातच तिकडे एक डिलिव्हरी द्यायला एक माणूस येतो। तो खरं तर माणूस तोच असतो ज्या दिवशी जानकीनी स्वीटीसोबत त्याला पाहिलेलं असतं। तोच मुलगा असतो जो खरं तर स्वीटीसोबत उभा असतो। इकडे खरं तर आता जानकीला संशय येतो, कारण की त्या मुलाच्या हातामध्ये पण सेम तशीच घडी असते, जी घडी खरं तर काका काकू घरामध्ये शोधत असतात आणि जी हरवलेली असते। खरं तर इथे आता त्या मुलाला संशय येतो, त्याला असं वाटतं की कदाचित जानकी जी आहे ती मला ओळखून जाईल, म्हणूनच खरं तर तो अजिबातच तिथून जास्त वेळ न वाया घालवता निघून जातो। खरं तर त्याला आता 2 मिनटं पण त्याच्यासमोर उभं राहायचं नसतं। इकडे खरं तर आता जानकी जी असते ती धावत धावत त्याच्या मागं जाते, तर ऋषिकेश जो असतो तो तिला थांबवतो। तेव्हा इकडे खरं तर जानकी ही अशी का वागतीये हे ऋषिकेशला कळत नाही। पण इकडे खरं तर जानकी त्याला म्हणते की 2 मिनटं नाही थांबू शकत का तुम्ही? असं म्हणत असते। तितक्यातच काउंटरवरचा फॉर्म देते आणि त्यांना तो फॉर्म जो आहे तो भरायला सांगते। जसा लगेचच इथे ऋषिकेश आणि सारंग फॉर्म भरत असतात, तर जानकी ही विचारतच असते की नेमकं काय झालंय ते आणि काय नाही ते, हे तेच घडणार होते का म्हणून। इकडे जो मुलगा असतो तो स्वीटीला फोन करून असतो की अगं स्वीटी, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणून तो तिला सांगत असतो। तेव्हा ती म्हणते की काय झालं म्हणून। तेव्हा लगेच स्वीटीला तो सांगतो की तुमच्या घरी असलेली ती मुलगी आहे ना, ती इकडे जॉब करते आणि त्यासोबतच तिने तुझ्या बाबाचं घड्याळ माझ्या हातामध्ये पाहिलं आहे असं म्हणून खरं तर तो तिला सांगत असतो। इकडे ती म्हणते राहू दे आता, तू आता कसं आपण बघूया काय करायचं आणि काय नाही ते, असं म्हणून खरं तर इकडे जी स्वीटी आहे ती त्याला सांगते। इथे जानकीने ऋषिकेशचे सगळे डिटेल्स हे घेतलेले असतात। त्यासोबतच आता ऋषिकेश हा नेमका खुश असतो, कारण जानकीने आता त्याचं सगळं काम हे जे आहे ते पूर्णपणे करून दिलेलं असतं। खरं तर इकडे आता ऋषिकेश जो असतो तो आता खुश असतो। इकडे आता जानकी मकरंदच्या केबिनमध्ये आलेली असते। त्यासोबतच मकरंदला सांगते की मकरंद, हे ऋषिकेशचे सगळे डिटेल्स आणि त्यासोबतच सगळे आता डॉक्युमेंटसुद्धा आहेत आणि आपल्याला हा इव्हेंट करायचा आहे। तेव्हा इकडे खरं तर जो मकरंद असतो तो तिला म्हणतो की जानकी 2 मिनटं बसतेस का म्हणून। तेव्हा जानकी ही त्याच्यासमोर बसते। त्यासोबतच मकरंद हा तिला म्हणतो की खरं तर मला जानकी तुला सॉरी बोलायचं होतं, मगाशी मी तुझ्यासोबत जसं काहीही वागलो ते प्लीज त्या गोष्टीचा वाईट वाटून घेऊ नकोस। खरं तर इथे तू आपल्या कंपनीचा मला ही एवढी मोठी डील सोडायची होती, तरीसुद्धा तू मला सोडून नाही दिलीस आणि आपल्या कंपनीचा त्याच्यामध्ये फायदा बघितलास। मी क्वाईट इम्प्रेस झालो आहे तुझ्या या कामापासून। त्यासोबतच जानकी ही त्याला थँक्यू सो मच बोलते। तर इतक्यातच मकरंद म्हणतो की ठीक आहे जानकी, आता आपण पुढचं काम नक्कीच करूया। इतक्यातच तो म्हणतो की मला एक काम आहे, मी जाऊन आलो म्हणून। तर जानकी विचारत असते की कसलं काम? तर मकरंद हा काही क्लिअरली सांगत नाही।
तेव्हा इकडे खरं तर आता मकरंद तिला म्हणतो की माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे, नसतं तर मी खरंच गेलो नसतो म्हणून तो तिला सांगत असतो. इकडे खरं तर आता जानकी ही आता घरी आलेली असते. त्यासोबतच ती पाहते की काका काकू दोघेही आता टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांना टेन्शनमध्ये पाहून खरं तर आता तिला पण काही सुचत नसतं. ती म्हणते की अहो काय झालं, तर काका म्हणतात की ती घड्याळ अजून सापडलं नाही आहे आणि सकाळपासून हिने काय खाल्लं पण नाही आहे. जानकी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, भेटेल घड्याळ, असं म्हणून ती तिची बॅग तिकडे लटकवते आणि लगेचच काकूंसाठी चहा टाकायला आतमध्ये किचनमध्ये निघून जाते. ती बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला सापडेल घड्याळ, आपण एकत्र मिळून शोधू, असं म्हणून ती सांगत असते. इकडे खरं तर आता काका जे असतात त्यांना पण खात्री वाटते. इकडे स्वीटीही येते आणि त्यासोबतच ती म्हणते की मी मंदिरात बघायला गेलेले, तुम्ही मंदिरात पण जाताना तर कदाचित तिथं तर नसेल ना राहिलं, हे मला चेक करायचं होतं, असं म्हणून स्वीटी ही निघालेली असते. इकडे खरं तर आता तिची आई रडत असते, ती पाहत असते. त्यासोबतच इकडे आता तिला पण टेन्शन येतं की नेमकं घड्याळ हे गेलं तरी कुठे असेल. तेव्हा इकडे खरं तर आता ती काकू म्हणते की अचानक कसं काय कुठे घड्याळ गेलं हे मला पण काही सुधरत नाही आहे. तर इकडे जानकी ही आता काकूंसाठी बाहेर चहा घेऊन आलेली असते. त्यांनी दिवसभर हे काहीच खाल्लेलं नसतं, म्हणूनच साधा तिला चहा तरी द्यावा असं पण तिला वाटत असतं. खरं तर आता तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. इतक्यातच आता जी स्वीटी असते ती म्हणते की आपण जानकीच्या बॅगमध्ये चेक केलं का. खरं तर मग सगळीकडे चेक केलं आहे, फक्त तिची बॅग सोडून, कदाचित तिने पण घेऊन गेली असेल ना, असं म्हणून खरं तर ती त्याला सांगत असते. इकडे खरं तर आता जी जानकी असते तिला खूपच जास्त वाईट वाटतं. तिला असं वाटतं की हे लोक माझ्यावर संशय खात आहेत, असं म्हणून त्याला सांगत असते. इकडे खरं तर आता जानकी जी असते ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की ठीक आहे, करा माझी बॅग चेक, मला अजिबातच कसलंच टेन्शन नाही आहे. इकडे खरं तर आता जी स्वीटी आहे ती आता म्हणत असते की चेक करा चेक म्हणून. तर इकडे जानकी म्हणते की ठीक आहे, करा चेक, ज्याला डर नाही त्याला कर कशाला. तर इथे खरं तर आता सगळेजणं आता स्वीटीला सांगतात की कर चेक म्हणून बॅग. बेड म्हणजे तिची आई सांगते की कर चेक म्हणून बॅग. तेव्हा इकडे खरं तर जानकीला आधी खूप वाईट वाटतं की आधी तिच्यावरती संशय घेतला जातो आहे, कारण ती पण घरातले असल्यासारखंच वागत असते. पण तिच्यावर संशय घेतला आहे म्हणून तिला खूप वाईट वाटतं आणि त्या गिल्टमध्ये येऊन ती म्हणते की ठीक आहे, माझी बॅगही चेक करा. तेव्हा इकडे खरं तर आता सगळेजणं उठतात आणि इथे तिची आई जी असते ती पण बॅग चेक करायला घेऊन गेलेली असते. इकडे ती बॅग चेक करत असते तेव्हा तर सापडतं की जानकीच्या बॅगमध्येच ते घड्याळ आहे म्हणून. आणि ते घड्याळ पाहता क्षणी इथे खरं तर जानकीला खूपच जास्त टेन्शन येतं. तिला असं वाटतं की हे घड्याळ माझ्या हातामध्ये माझ्या बॅगेमध्ये कसं आलं म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता जी आई असते ती जोराजोरात बोलत असते की बापरे, हे घड्याळ हिनेच घेतलं आहे, आणि त्यासोबतच तिच्यावर हात उचलायला जाते. जानकी तिचा हात पकडते, म्हणते की हे बघा काकू, जी मी चुकी केलीच नाही आहे तर त्या चुकीची मी शिक्षा पण घेऊ शकत नाही, असं म्हणून तिला सांगत असते. त्यासोबतच म्हणते की ही जर चुकी माझी असेल तर ती सिद्ध होईल आणि ही चुकी माझी नाही आहे ह्याची मला खात्री आहे, आणि ह्या चुकीची मी गुन्हेगार नाही आहे ही गोष्ट पण मी तुम्हाला प्रूफ करून देऊ शकते, असं म्हणून जानकी जी आहे ती त्या काकूंना सांगत असते. इथे खरं तर आता त्या काकूंना वाटतं की जानकी एवढं काय मोठं करणार आहे हे पण माहिती नाही. तितक्यातच आता इथे काकू तिला नको नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणत असते तुमची आश्रमातली मुलगी नाही, मधुबाईंची मुलगी आहे, आणि अशी खरं तर ह्या मीरा आईबाबाचे मुलं अशीच असतात चोरटे म्हणून. तेव्हा इकडे खरं तर जानकीला खरा धक्का बसतो आणि वाईट वाटतं. तिला असं वाटतं की आधी तिला असं कोणीच बोललं नाही आणि अचानकच कशाला. तेव्हा इकडे खरं तर जानकी ही आता टेन्शनमध्ये आलेली असते.
खरं तर आता इथे मधुभाऊला बोलल्याने पण जानकीला वाईट वाटलेलं असतं, कारण मधुभाऊचा विषय हा इथे कुठेच आलेला नसतो. इथे जानकी म्हणते की मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते की ह्याची गुन्हेगार मी नाहीच आहे म्हणून. इतक्यातच आता जानकी जी आहे ती आता स्वीटीला म्हणते की स्वीटी, तू माझ्यासोबत बाहेर चल, मला तुझ्यासोबत खूप जास्त महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, असं म्हणून खरं तर ती स्वीटीला बाहेर घेऊन जायला जाते. त्यासोबतच इकडे ती स्वीटीला सांगते की चल माझ्यासोबत बाहेर. ती जशी तिला बाहेर घेऊन जाते, स्वीटी जी आहे तिला आता काहीही करून जशी बोलायचं असतं, कारण तिला तर खरंच माहिती असतं की मेन गुन्हेगार हा कोण आहे म्हणून. स्वीटीच आहे, तिला माहिती आहे म्हणून. खरं तर इकडे काकू या चिडतात, म्हणतात की माझ्या मुलीला ही काय पट्टा आता करेल हे मला कळत नाही आहे. खरंच ही अशी काय मुलगी आहे ही, मला ह्या गोष्टीवरती अंदाजच लागत नाही आहे म्हणून. तेव्हा इकडे दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका एकमेकांशी बोलत असतात. अवंतिकाही त्याला समजवत असते की अरे सौमी, तुला कळतं आहे का, ही किती मोठी चुकीची गोष्ट आहे ते. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू खरंच पडायला नको. तुझ्या बाबांची ती सगळी प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्यावरती ते आहे पतपेढीचं सगळं, आणि तुम्ही त्याच्यामध्येच हे करताय. मला तर हे चुकीचं वाटतंय, हा गुन्हा आहे, गुन्हा. तेव्हा खरं तर सौमित्र म्हणतो की अगं पण दादा सगळी गॅरंटी घेतो आहे, त्यासोबतच ह्याच्यामध्ये कुठलंच काय नाही आहे. खरं तर दादा म्हणतो आहे की सगळ्या गोष्टी ह्या नीट होतील. तर लगेचच इकडे अवंतिका त्याला म्हणते की तुला काय खात्री आहे की सगळ्याच गोष्टी ह्या नीट होतील म्हणून? कुठली खात्री देऊ शकतोस का तू आधीच सगळ्या गोष्टी घडायच्या आधी? तर इकडे सौमित्र हा विचारात पडतो. तर लगेचच अवंतिका त्याला म्हणते की ही एक खूपच मोठा गुन्हा आहे. एक गुन्हा आणि लाख गुन्हा ह्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. गुन्हा हा छोटा मोठा पण नसतो, बराबर असतो, असं म्हणून त्याला सांगत असते. इकडे खरं तर जो सौमित्र आहे त्याला आता अवंतिकाची जी गोष्ट आहे ती पटते. त्याला कळतं की ती जे काय म्हणते ते खूपच जास्त बरोबर म्हणते. त्यासोबतच इकडे खरं तर आता अवंतिका जी आहे तिच्यासोबत राहून राहून आता सौमित्राला पण खरं काय खोटं काय हे कळलेलं असतं. इथे आता अवंतिका जी आहे ती म्हणते की मला असं वाटतं लवकरात लवकर तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी डिसिजन घ्यायला हवा. तर इकडे खरं तर आता जी अवंतिका पूर्णपणे समजून झाल्यावरती सौमित्राचं जे डोकं आहे ते भानावर येतं, आणि त्यासोबतच त्याला कळतं की मला दादाला आणि सारंगला पण सगळ्या गोष्टी ह्या समजवायला पाहिजे. म्हणजे कशा सगळ्या गोष्टी ह्या त्यांना समजवल्या तर मात्र त्यांना पण सगळ्या गोष्टी ह्या समजून जातील, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडायची ते लोक अजिबातच चुकी करणार नाही. इकडे खरं तर आता जो मकरंद असतो तो ऐश्वर्याला येऊन भेटलेला असतो. खरं तर आता ऐश्वर्या ही जी असते तिचा पण ऋषिकेशबद्दलच राग असतो, म्हणूनच तिला आणि ऋषिकेशबद्दल खूपच जास्त सूड उगवायचा असतो. इथे मकरंदचा पण त्याच्याबद्दलच राग असतो. खरं तर आता इथे जी ऐश्वर्या आहे तिने तिला असंच भेटायला बोलवलेलं असतं. त्यासोबतच मकरंद जो आहे तो सगळ्या गोष्टी ह्या ऐश्वर्याला सांगतो. ऐश्वर्या म्हणते की त्याच्या सगळ्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते जर खोटे निघाले तर मात्र त्याच्यावरती सगळा डाव हा जो आहे तो पलटी होईल, आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या आपल्या परानुसार आणि इच्छेनुसार होतील, असं म्हणू खरं तर ऐश्वर्याबद्दल आता खऱ्या गोष्टी या सगळ्या मकरंदला सांगत असते. इथे खरं तर मकरंदला सांगून झाल्यावर ती वरातल्या वरातच हसत असते, कारण सगळ्या गोष्टी या तिच्याच मनासारख्या होणाऱ्या असतात. इथे खरं तर आता जानकी आहे ती तर उलट त्या स्वीटीला बोलत असते की स्वीटी, खरं खरं सांग की हे सगळं कोणी केलं आहे? तू मुकाट्याने काका काकूसमोर सांगते की हे सगळं तू केलं आहे का? काल रात्री घडलेलं सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर आणू म्हणून. खरं तर मला 2 मिनटं पण लागणार नाही की तो मुलगा कोण आहे हे शोधून काढायला. पण तू जर आताच्या आता जर खरं बोलली नाहीस तर मात्र मी खरंच त्या मुलाबद्दल सगळ्या गोष्टी ह्या सत्याच्या सगळ्या गोष्टी मी घरामध्ये सांगून टाकेल, असं म्हणून खरं तर ती त्याला धमकावत असते. इकडे स्वीटीला कळतं की हिच्यासोबतच अजिबातच पंगा घ्यायला नको, म्हणून लगेचच ती म्हणते की ठीक आहे मी सांगते म्हणून, असं म्हणून ती खरं तर आता जानकीला सांगत असते. इथे आई जी असते स्वीटीची आई ती बाहेर येते. जानकी ही तिला म्हणते की काकू, मी तुम्हाला म्हणाला होतं ना की मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आहे,
तर मी नाही आहे असं म्हणू खरं तर साक्षी जी आहे ती खरं तर त्याला खात्री देत असते. आता स्वीटीला तिच्या आईबाबांसमोर सगळ्या गोष्टी या खऱ्या सांगाव्याच लागणार असतात. जर तिने खरं सांगितलं नसतं तर जानकी तिचं भांडं हे फोडणार असते. इथे स्वीटी म्हणते की माझी चुकी होती, मी चुकून घड्याळ जे आहे ते तिच्या बॅगेमध्ये टाकलं होतं. मला वाटलं माझं घड्याळ आहे पण चुकून बाबाचं घड्याळ टाकलं होतं. तर असं म्हणून खरं तर जानकीची जी बाजू असते ती सुधारते आणि स्वीटीची बाजू ही खराब होते. त्यासोबतच इकडे खरं तर आता जी स्वीटी आहे ती आता बाहेर निघून गेलेली असते. तिचं काहीतरी काम असतं कारण की आता तिला 2 मिनटंसुद्धा जानकीसमोर उभं राहायची लाज वाटत असते. कारण की आता जानकीने जे काय केलं हे ती माझ्या आईबाबांना इम्प्रेस करायसाठीच केलं असेल असं म्हणून खरं तर ती बोलत असते. खरं तर आता इथे जी काकू आहे तिला असं वाटतं की जर तू पुन्हा असं काय केलंस तर मात्र माझ्यापेक्षा वाईट नाही असं म्हणून काकू ही स्वीटीला सांगते. तर स्वीटी हे सगळं ऐकून निघून जाते. लगेचच जानकी काकूला म्हणते की काकू तुम्हाला आता तरी कळालं ना की मी अजिबातच गुन्हेगार नाही आहे, मी चोर ही कधी असू शकत नाही. ज्या मुलांना आईबाबा नाही ते चोर हे कधीच नसू शकतात असं म्हणून ती सांगत असते. इकडे खरं तर आता बधूभाऊंचे संस्कार जे आहे त्यांच्यावरती पण प्रश्न उठलेला असतो. म्हणूनच हे सगळं जानकी ही घरी आल्या आल्या सगळ्या गोष्टी करते. तर इकडे सगळ्या गोष्टी ह्या जानकीच्या बाजूनी प्रूव्ह न होता सगळ्या गोष्टी स्वीटीच्या बाजूने प्रूव्ह होतात. जानकीच्या मनाला खूपच जास्त आनंद भेटतो कारण ती आता खरी ठरलेली असते. ती आता काकूंसमोर तिची जी इमेज असते ती तशीच असते. इथे काकांना खूप बरं वाटतं. काका म्हणतात की जानकी तू खरंच कमाल केलीस. माझ्या बायकोचं कोणीही आजपर्यंत तोड बंद करू शकत नाही आणि तू आज ते केलंस या गोष्टीवरती मला खूपच जास्त अभिमान वाटतोय. या गोष्टीवरती आता जानकी जी आहे ती ठामपणे बोलत असते. तेव्हा इकडे जानकीला वाईट वाटत असतं की तिच्यावरती चोरीचा असा आळ आलेला असतो आणि जो की तिला खूपच जास्त चुकीचा वाटलेला असतो. इकडे काका म्हणतात तू काळजी करू नको बाळा, आजपासून तुझ्यासोबत या घरामध्ये मी आहे, तुझ्यासोबत तुझ्या वाटेला कोणच पडणार नाही ह्या गोष्टीची खात्री मी घेतो असं म्हणू खरं तर काका हे असं बोलून तिकडून निघून जातात. जानकी जी आहे ती विचार करतच आता तिकडे बसलेली असते कारण तिला खरंच खूपच वाईट वाटलेलं असतं. कारण काकू तिला जे जे काय म्हणालेले असतात हे खूपच चुकीचं असतं. खरं तर इकडे आता सौमित्र जो असतो तो आता त्याच्या दादाला आणि त्यासोबतच सारंगला सांगत असतो की दादा हे सगळं जे करतो आपण हे कदाचित आपल्याला खूप रिस्क होऊ शकतो आणि ह्याच्या मागे आपल्याला एक खूप मोठ्या गुन्ह्याच्या मागे पण अडकवू शकतात. कारण जर सगळे जे डीलर्स आपल्यापर्यंत आले आणि म्हणाले की हे सगळे खोटे कागदपत्र आहेत तर मात्र आपल्याला जेलमध्ये जावं पण लागलं असतं. इकडे सारंगला वाटतं की दादा तू असं सगळं काय बोलून घाबरू नकोस आम्हाला आणि त्यासोबतच इकडे खरं तर इकडे ऋषिकेश म्हणतो की काळजी करू नकोस रे, असं काहीच होणार नाही आहे, उलट आपल्याला प्रॉफिटच होणार आहे असं म्हणून खरं तर इथे ऋषिकेश हा खात्रीशीर सांगत असतो. तर त्यासोबतच इकडे जो सौमित्र असतो तो ऋषिकेशला म्हणतो की दादा पण तुला इतकी खात्री ही कशी काय येऊ शकते. तेव्हा इकडे खरं तर आता सारंग म्हणतो की हो दादा मला पण ह्या गोष्टीची आता टेन्शन आलं आहे. त्यासोबतच इकडे ऋषिकेश सांगतो की हे बघ जसं आपण इव्हेंट ऑर्गनाईज करू तसा सगळ्यांकडून सगळ्या गोष्टीची माहितीही लवकरात लवकर घेऊ आणि लगेचच तिकीट सेल करू आणि आपल्याला पैसे हे लवकरात लवकर चांगल्या प्रॉफिटमध्ये येतील ह्या गोष्टीची मला खात्री आहे आणि तेच पैसे आपण आईला देऊन टाकू म्हणजे की आई बाबांना देईल आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या नीट आणि क्लिअर होतील आणि मला खात्री आहे की आपला इव्हेंट जो आहे तो नक्कीच सक्सेसफुल होणार आहे आणि मला ही गोष्ट दिसते आहे आणि हा इव्हेंट जर सक्सेसफुल झाला तर आपले पुढचे सगळे जितके पण आपण इव्हेंट अरेंज करू सगळे इव्हेंट हे नक्कीच सक्सेसफुल होतील या गोष्टीची मला खात्री आहे असं म्हणून खरं तर आता ऋषिकेश जो आहे तो सारंगसमोर आणि सौमित्रसमोर सांगत असतो. सौमित्राला तर अजिबातच खरं वाटत नसतं पण सारंगला थोडा तरी आता ऋषिकेशवरती भरोसा असतो कारण की तो त्याच्याच बाजूने असतो. सारंग म्हणतो की दादा जे काय करशील ते प्लीज बेताने कर, उगीचच घाई गडबड करू नको तू कारण की त्याची
तुलाच त्रास होईल पुढे जाऊन आणि ह्याच्यामध्ये मी तुला काहीही मदत करू शकणार नाही या गोष्टीची पण खात्री सौमित्र हे ऋषिकेशला देतो. ऋषिकेश मात्र म्हणतो की अरे तू अजिबातच काळजी करू नकोस, असं काहीच होणार नाही आहे, सगळ्या गोष्टी ह्या आपल्याच बाजूने असतील या गोष्टीची मला खात्री आहे. असं म्हणू खरं तर ऋषिकेश हा ओव्हर कॉन्फिडन्स सौमित्रसमोर दाखवत असतो. तो म्हणतो की असं असं आपल्याला पैसे भेटतील एवढी मात्र माझी खात्री आहे, सगळ्या गोष्टी ह्या आपल्या बुटीत असतील ह्या गोष्टीचे खात्री खरं तर देत असतो. इकडे सौमित्र आणि सारंग दोघेही टेन्शनमध्ये असतात आणि त्यासोबतच बोलत असतात. दुसरीकडे ऋषिकेशच्या घराबाहेर त्यांच्या बंगलोबाहेर कोणतरी आलेलं असतं. ते कोणीही नसून मकरंद असतं. मकरंद पाहतो की ही ऋषिकेशची तीच गाडी आहे ज्याच्या मागे आता जी जानकी आहे ती बसलेली असते. तो रागाने ती सीट फाडतो. ती सीट फाडल्या क्षणी तो त्याच्यावरती खरं तर पेट्रोल टाकतो आणि पेट्रोल टाकल्या क्षणी त्याच्यावरती आग लावतो. खरं तर त्याला ती गाडीच आता एक्झिस्ट होऊन द्यायची नसते आणि ती गाडी जशी आग लागते तसंच आता जो मकरंद आहे तो तिकडून जायला निघालेला असतो. इतक्यातच तिकडचे घरचे लाईट हे पेटतात आणि त्यासोबतच बाहेर त्याचे घरचा नोकर येतो आणि मकरंद हा तिथून जायला निघतो आणि आजचा बाप इकडे समाप्त